मराठा समाजाला आरक्षण मिळावं या एकमेव मागणीसाठी जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी शांतता रॅलीची सुरुवात केली होती। शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात त्यांनी सोलापुरातून करण्याचा निर्धार केला आणि आज सोलापूर शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा असून यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी कशा पद्धतीने तयार केली आहे आपल्याला दिसून येईल की महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला असलेला जो मंच आहे तो मंच देखील त्यांनी व्यवस्थितरित्या अगदी गोलाकार पद्धतीने तो महाराष्ट्रात पहिल्यांदा उभा केलेला आहे। तशा पद्धतीचा तो उभा केला। त्याच्याशिवाय सर्व समाज बांधवांना मनोज जरांगे यांचं भाषण ऐकू यावं यासाठीच्या ध्वनिक्षेपाचीही व्यवस्था चोख पद्धतीनं करण्यात आलेली आहे। शिवाय जवळपास 20 ते 22 LED सिस्टीम ह्या दरम्यान जे समाज बांधव सभेला उपस्थित राहत आहेत पण मंचापर्यंत येऊ शकत नाहीत अशा समाज बांधवांना पाहण्यासाठी किंवा मनोज जरांगे यांचा संदेश ऐकण्यासाठी LED ची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। शिवाय समाज बांधवाला या सभेमध्ये कोणत्याही पद्धतीच्या अडचण होणार नाही, वैद्यकीय सेवा तिथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याशिवाय भोजनाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही सगळी व्यवस्था ज्या पद्धतीने मराठा क्रांती समन्वय समितीने केली आहे त्याच पद्धतीची प्रशासनाकडून देखील चोख व्यवस्था करण्यात आली। वाहतुकीच्या संदर्भामध्ये इथले मार्ग बदलण्यात आलेले आहेत। शिवाय हा वर्दळीचा भाग आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक हा वर्दळीचा भाग असल्यामुळे या भागात सगळी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। शिवाय एसटी महामंडळाकडून देखील ह्या आगारामध्ये येणाऱ्या सर्व गाड्या त्यांचा मार्ग बदललेला आहे। शिवाय जिल्हा प्रशासनाकडून ह्या भागातली वर्दळ कमी होण्याच्या हेतूने आजच्या दिवशी सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त समन्वयकाचा ज्या पद्धतीने केलेल्या जो काही व्यवस्था आहे ह्या सगळ्या व्यवस्थेवर समन्वयकापैकीच आपल्यासोबत शेखर फंडे हे आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता जवळपास किती लोक येतील असं तुम्हाला वाटतं? साहेब आता तर बघताय की तुम्ही आता टायमिंग जरांगे साहेबांचा बरोबर आता 11:15 वाजता आहेत, परंतु जरांगे साहेब आणखीन यायचे आहेत। त्याच अगोदर लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत। चारी बाजूने रोड पॅक आहेत आणि जवळजवळ 7 ते 8 लोक इथे येतील। ग्रामीणला पोहोच चांगल्या प्रकारे झाला आहे। ग्रामीणमध्ये उत्साह भरपूर आहे। ग्रामीणच्या लोकांचा उत्साह भरपूर असल्या कारणाने ग्रामीणच्या लोकांचा ओघ माननीय जरांगे साहेबांना बघण्याकरता आणि त्यांचे विचार ऐकण्याकरता सोलापूर शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अति सुंदर आणि व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे। प्रत्येकाला पार्किंग ज्या त्या भागाने, ज्या त्या मंगळवेढा असेल, तुमचा पुणा रोड असेल, मोहोळ असेल, पंढरपूर असेल, त्या प्रत्येकाला ज्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि आसनची व्यवस्था केलेली आहे। आणि आपल्या इथं सर्व मीडिया बांधवांनी सर्व कव्हरेज आम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे, त्याच्याबद्दल मीडियाचे आम्ही खूप 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 आभार मानतो। नक्कीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो। त्यामध्येच पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरच्या ह्या दौऱ्यानंतर हे जरांगे पाटील हे सांगलीला जातील। सांगलीनंतर कोल्हापूर, पुणे, नगर आणि नाशिक 13 तारखेला जरांगे पाटील हे नाशिकला आपल्या या शांती रॅलीचा समारोप करतील। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मनोज जरांगे यांची भूमिका आरक्षणाच्या विषयावर कशा पद्धतीची असणार याकडे राज्यभरातील राजकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे, तसंच त्या समाज बांधवांचं देखील लक्ष लागून राहिलं आहे। तुम्हाला काय वाटतंय की आज कुठल्या पद्धतीची भूमिका जरांगे पाटील हे जाहीर करतील असं वाटतं? अगदी पूर्वीपासूनच संघर्ष योद्धा आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे। परंतु दुर्दैवाचं सत्तेत बसलेल्या पक्षाला किंवा विरोधी पक्षालाही त्यांची भूमिका समजलेली नाही। आज जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये कुठली भूमिका, राजकीय भूमिका ते जाहीर पाटील साहेबांची भूमिका स्पष्ट आहे, पहिल्यापासूनच स्पष्ट आहे। आम्हाला ओबीसी प्रवर्गातून 50% अजून टिकणारं आरक्षण पाहिजे, तेच भूमिका घेऊन त्यांनी पुढे आले। पूर्वी पण होती, आता पण राहील। जर का त्यांनी राजकीय भूमिका घेतली आणि विधानसभेला उमेदवार जाहीर करायचं तर 100% मराठा समाज म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि सरकारला, विरोधी पक्षाला आणि विशेष करून जे मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यांना मराठा ही काय ताकद असते आम्ही येत्या काळात दाखवून देऊ। लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं
मनोज जरांगे या फॅक्टरचा जसा फटका सत्ताधाऱ्यांना बसला तसाच फटका या काळामध्ये देखील, म्हणजे जसं की आता विधानसभा येत आहेत आणि विधानसभेच्या माध्यमातून पुन्हा आता मनोज जरांगेचा फॅक्टर हा किती चालणार आणि कशा पद्धतीनं चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.